कुरकुरीत भजी खाण्यासारखा दुसरा आनंद नाही. गाजर व पातीच्या कांद्याची भजी पौष्टिक असतात. काहींना चण्याच्या पिठाची ॲलर्जी असते तर काहींना गॅसेस होतात. अशा वेळी हा पर्याय तुम्ही नक्कीच आजमावून बघा. तुमचे उज्ज्वला मांजरेकर चॅनेलवर मनापासून स्वागत. व्हिडिओ शेवटपर्यंत एकही स्टेप मिस न करता पाहावा. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला आता सुरू करूया. मी 1 वाटीभर पिवळी मुगाची डाळ स्वच्छ धुवून रात्रभर भरपूर पाण्यात भिजत ठेवली. तुम्ही 4 तास देखील घाई असेल तर भिजत ठेवू शकता. त्यानंतर सर्व पाणी काढून टाकायचे व ही डाळ चाळणीत निथळत ठेवायची. पहा, अशी 1 बाऊलभर भिजलेली व मोकळी झालेली मुगाची डाळ आपल्याला मिळते. आता ही भिजलेली मुगाची डाळ अगदी बारीक वाटून घ्यायची. ही भिजलेली मुगाची डाळ वाटून घेतल्यानंतर आपल्याला तेवढ्याच प्रमाणात मुगाची डाळ अगदी बारीक वाटलेली मिळते. पहा, दोघांचे प्रमाण अगदी सारखे आहे. पहा, मी तुम्हाला दाखवते. मुगाची डाळ अशा प्रकारे छान वाटून घ्यायची. आता मी दुसरे जिन्नस काय घेतले ते पाहूया. 1 छोटं बाऊल भरून पातीचा कांदा अगदी बारीक हा असा कापून घ्यायचा. तुमच्या तिखटाच्या आवडीप्रमाणे मिरच्या बारीक कापून घ्यायच्या व लसूणीच्या कळ्या 7-8 घेऊन त्या देखील बारीक कापून घ्यायच्या. या पहा, मी जसे दाखवले आहे त्याप्रमाणे बारीक कापायच्या. त्यानंतर 1 बाऊलभर किसलेले गाजर घ्यायचे. गाजर जरा जाडेभरडेच किसायचे. त्यानंतर आणखीन एका बाऊलमध्ये 7-8 हिरव्या मिरच्या बारीक कापून घ्यायच्या. हे एवढे सर्व जिन्नस आधीच रेडी करून ठेवायचे. आता एका रिकाम्या बाऊलमध्ये अर्धी वाटलेली मुगाची डाळ घालायची व अर्धी बाजूला ठेवून द्यायची. आता आपण जी अर्धी मुगाची वाटलेली डाळ घेतली आहे त्यात पाव चमचा हळद घाला. नंतर पाव चमचा गरम मसाला घाला. आता आपण लसूण आणि मिरच्या ज्या बारीक कापून घेतल्या त्या देखील या वाटलेल्या डाळीमध्ये घाला. आता आपण बारीक कापून ठेवलेला पातीचा कांदा देखील या वाटलेल्या डाळीमध्ये घाला. आपले सर्व घातलेले जिन्नस मुगाच्या डाळीत एकजीव होईपर्यंत मिश्रण ढवळत राहा. मुगाची डाळ पचायला हलकी असते आणि पातीचा कांदा हा पौष्टिकच असतो. त्यामुळे आपली ही मुगाची भजी हमखास पौष्टिक होतात. आता मी यात 1 चमचा मीठ घातले. तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकता. आता व्यवस्थित ढवळा जेणेकरून मीठ सर्व मिश्रणामध्ये व्यवस्थित एकजीव होईल. पहा, आपले मिश्रण रेडी झाले. आता ते बाजूला ठेवा. आता जी अर्धी वाटलेली मुगाची डाळ बाजूला ठेवलेली एका दुसऱ्या बाऊलमध्ये घ्या. या वाटलेल्या मुगाच्या डाळीत आपण आणखीन काही जिन्नस घालणार आहोत. वाटलेल्या मुगाच्या डाळीत पाव चमचा हळद घाला. पाव चमचा लाल गरम मसाला घाला. आता आपण जे 1 बाऊलभर गाजर किसून घेतले आहे त्यातले अर्धे किसलेले गाजर घाला. आता मुगाच्या वाटलेल्या डाळीत घातलेले सर्व जिन्नस व्यवस्थित ढवळा. ढवळल्याने आपण वाटलेल्या मुगाच्या डाळीत घातलेले सर्व जिन्नस एकजीव होतील. पहा, गाजराचा थोडासा रंग देखील मिश्रणाला चढला आहे. आता आपण कापून ठेवलेल्या मिरच्या देखील बाऊलमध्ये घाला व परत व्यवस्थित ढवळा. मिरच्या व्यवस्थित सरमिसळ झाल्या मिश्रणात की मग त्यात 1 चमचा मीठ घालून परत व्यवस्थित ढवळा. आपले गाजरांच्या भज्यासाठी तयार केलेले मिश्रण हे आता रेडी झाले आहे. पातीच्या कांद्यांच्या भजीसाठी तयार झालेले मिश्रण देखील मी बाजूला तुम्हाला ठेवून दाखवते. आता प्रथम आपण पातीच्या कांद्याची भजी करूया. त्यासाठी गॅस स्विच ऑन करा. कढईमध्ये तेल घाला. आता पाव चमचा बाऊलमध्ये इनो फ्रूट सॉल्ट घाला व व्यवस्थित ढवळून घ्या. त्यानंतर लगेचच भजी तेलात सोडायला सुरुवात करा. तत्पूर्वी थोडेसे मिश्रण तेलात घालून तेल गरम झाले आहे की नाही याची खात्री करा. पहा, चमच्याने अशा प्रकारे थोडे थोडे मिश्रण आपण तेलात घालायचे आहे. ही प्रक्रिया अगदी पटापट करायची आहे. आता थोडा वेळ थांबायचे. त्यानंतर भजी आलटून पालटून तळायला सुरुवात करायची. म्हणजे दोन्ही बाजू छान क्रिस्पी म्हणजेच कुरकुरीत होतील. पहा,
तुम्ही पाहतच असाल अशा प्रकारे भजी तेलातच पलटून घ्यायची. पहा, झाऱ्याने अशी तेलातच भजी गोल गोल फिरवायची म्हणजे भजी छान क्रिस्पी होतात. पहा, भज्यांना रंग देखील किती छान आला आहे. आता झाऱ्याने तेल पूर्णपणे निथळवायचे व एका ताटलीत भजी सर्व काढून घ्यायची. पहा, आपली पातीच्या कांद्याची मुगाच्या डाळीतली भजी रेडी आहेत. बघितल्याबरोबर खावीशी वाटतील अशी झाली आहेत की नाही? चला आता दुसऱ्या प्रकाराकडे वळू. आता गाजर आणि मुगाच्या वाटलेल्या डाळीच्या मिश्रणामध्ये पाव चमचा इनो फ्रूट सॉल्ट घाला व व्यवस्थित ढवळून घ्या आणि लगेचच भजी घालायला सुरुवात करा. आपल्याला पटापट भजी तेलात सोडायची आहेत. तेलात सोडल्यानंतर थोडा वेळ थांबून भजी उलटी पालटी करून व्यवस्थित तळून घ्यायची आहेत. गॅस मॅक्झिममवरतीच ठेवायचा आहे. सर्व तयार झालेली भजी एका ताटलीत काढून घ्यायची. पहा बरं, किती मस्त रंग आला आहे. भज्यांवरती गाजराचा रंग चढला आहे. आता आपली दोन्ही प्रकारची भजी मी तुमच्यासमोर ठेवते. या दोन्ही प्रकारच्या भज्यांचा आपण कुरकुरीतपणा टेस्ट करूया. एक काटा घेऊन भज्यांवरती फिरवा. असा आवाज आला म्हणजे आपली भजी छान कुरकुरीत म्हणजेच क्रिस्पी झाली आहे. आता तुम्हाला मी दोन्ही प्रकारची भजी तोडून दाखवते. पहा बरं, आतून सॉफ्ट देखील झालेली आहेत. पहा, तुम्ही पाहतच असाल. दोन्ही प्रकारची ही बाहेरून कुरकुरीत व आतून सॉफ्ट असलेली भजी टोमॅटो सॉसबरोबर खायला अगदी मजा येते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. सी यू सून विथ द नेक्स्ट रेसिपी. टिल देन, बाय.